गरे सा सा रे नि सा प नि सा ग सा ग द प म ग ग प सा रि द प रे म नि द प म नि रे द प म ग रे गरे नि सा प म प म प ध म ग म प ग रे ग सा गरे नि सा प म प म प ध म ग म प ग रे ग सा। नमस्कार. कसे आहात? खरं तर कसे आहात असं तुम्हा एवढ्या सगळ्यांना प्रश्न विचारला तर खूप वेगवेगळी उत्तरं मिळतील, नाही? कोणीतरी खूप आनंदी मूड मध्ये असेल तर कोणी थोडंसं उदास. अगदी मनाजोगतं काम चटकन झाल्यामुळे कोणीतरी खूप खुशीत, तर काम न झाल्यामुळे कोणीतरी निराश. नव्या नव्या प्रेमात पडलेले तर हवेत तरंगत, तर कोणी एकाकीपणाने पार विस्कटून चाललेलं. बाकी बरेचसे ह्याच्या अधेमध्ये आहे, त्यात एकमेकांचा सांभाळ करत, संगत देत. आयुष्याच्या धकाधकीत कुणी एक जीव लावून जपणारा जोडीदार मिळाला तर मोठ्या संकटातही खूप बळ मिळून जातं, नाही? ही सोबत, ही संगत, यालाच जीवन ऐसे नाव. आजच्या आपल्या या भागात आपल्याशी भेट देत आहेत शहाडचे रहिवासी किशोर मोहिते. त्यांचं स्वागत करूया. प्रेमात जीव देणारे अनेक असतात, पण प्रेमासाठी आपलं जीवन देणारा मात्र एखादाच असतो. आणि त्या अगदी मोजक्याच लोकांपैकी एक आहेत किशोरजी. किशोरजी, तुमचं हे थोडंसं वेगळं अशी मी इंट्रोडक्शन केली तर त्याचा संबंध तुमच्या बायकोशी म्हणजे कांताशी आहे. तर तुमच्या आयुष्यात तिचं काय स्थान आहे ते शेअर करा आमच्या बरोबर. तिचं स्थान खूप 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 म्हणजे खूपच मोठे, की त्याला शब्दात वर्णन करता येणार नाही. पण आज मी जो घडलोय की एक साधा माणसाचा तिने आज क्लास 1 ऑफिसर केलाय. बरं. आणि तिची मेहनत एवढी आहे की कदाचित तिने मेहनत नसती घेतली तर मी क्लास 1 पोस्टवर कधीच आलो नसतो. बरं बरं. की प्रत्येक क्षणी मला तिने प्रोत्साहन देत राहिली, नाही कर, होईल होईल. आणि तिचा पॉझिटिव्ह दृष्टिकोन होता आयुष्याचा नेहमीचा, आणि चॅलेंज स्वीकारायची तयारी आणि ती पूर्ण करायची तयारी असायची. म्हणजे नॉर्मली आपण म्हणतो की आई वडील घडवतात, पण तुम्ही त्याचं श्रेय तुमच्या बायकोला देताय. सर्वस्वी बायकोला देतोय, कारण तिने खूप मेहनत घेतली माझ्यावर. नाहीतर मी असंच राहिलो असतो. एक लागलो त्यावेळेस मी एक टायपिस्ट होतो. बरं. 1988 ला. बरं. पण 1997 ला 88 ते 97 ह्या पिरियडला जी तिने मेहनत घेतली माझ्यावर, जेणेकरून मी इंटरव्ह्यूज वगैरे चांगले फेस केले, रिटर्न टेस्ट चांगल्या फेस केल्या, आमच्या कंपनीच्या काही टेस्ट फेस केल्या तिच्या गायडन्सनी, आणि बऱ्याच हाय लेवलला गेलो. क्या बात है. एक दृष्टिकोन तिने वाढवला माझा बघण्याचा, सकारात्मक तिचा दृष्टिकोन होता, त्यामुळे खूप पॉझिटिव्ह. आणि माझ्याबरोबर तिने पण वाटचाल केलेली, जी मला बळ देऊ शकते स्वतः, तर ती स्वतःची तिची जिद्द, खूप जिद्द आणि चांगली जिद्द होती तिची. कांता. कांता कांता. अच्छा. पण तुम्ही सांगा की एवढं सगळं इतकं सुंदर तुम्ही तुमच्या आयुष्याचं आणि तुमच्या विकासाचं वर्णन करताय, तर त्या सगळ्या गोष्टीला गालबोट लागणारी अशी एक घटना तुमच्या आयुष्यात झाली, ती कोणती? दुर्दैव. 19 ऑक्टोबर 2006 धनत्रयोदशीचा दिवस होता. बरं. सकाळी नेहमीप्रमाणे मी नोकरीस निघालो होतो. दिवाळीचा पहिला दिवस असल्यामुळे तिने एक मागणं केलं माझ्याकडे की मला आज काय देणार. म्हटलं सांग काय ते पाहिजे ते सांग. जे मला शक्य नसेल शक्य मी करेल. तर ती म्हणली की मला एक मंगळसूत्र हवंय. म्हणलं ठीक आहे, मी सुट्टी घेतो. नाही, तुम्ही कामावर जा. अच्छा. मला पण काम आहे. ती पण क्लास 1 पोस्ट वरच आहे. संध्याकाळी आपण जाऊया. ठीक आहे असं ठरवून मंदिरात गेलो आम्ही. आमच्या इथे मंदिर आहे साईबाबांचं. तिथे आम्ही दोघांनी दर्शन घेतलं आणि पहिला दिवस दिवाळीचा बाबा मागणं केलं की व्यवस्थितरित्या जावं. त्यानंतर ती गाडी ड्राईव्ह करायची. ती जिद्दीने गाडी ड्रायव्हिंग शिकली होती. माझ्याकडून नाही, स्वतः शिकली. मला सोडायला स्टेशन पर्यंत आले. बरं. नेहमीप्रमाणे आम्ही कामात, दोघेही क्लास 1 पोस्ट असल्यामुळे कामात
4 साडेचारला आमचं बोलणं झालं होतं. अच्छा. जेवण झालं काय कसं आणि संध्याकाळचं कितीचं काय, आणि काम आटपून मी निघालो ऑफिसवरून. तर दादरच्या पुढे साधारण 7 सव्वा 7च्या दरम्यान एक फोन वाजला माझा मोबाईल, आणि एका पोलीस हवालदाराने सांगितलं की कोण बोलतंय. म्हणलं किशोर मोहिते. तुमच्या बायकोचं नाव कांता मोहिते. म्हणलं आहे. त्यांनी सांगितलं की तुमच्या बायकोचा ऍक्सिडेंट झालेला आहे, त्यांना टँकरने उडवलेलं आहे. हे ऐकून मी अक्षरशः ट्रेनमध्ये मी बसून माझ्या डोळ्यातनं अक्षरशः धारा लागल्या पाण्याच्या. परत फोन लावला, असं रडत रडतच फोन लावला. नाही म्हणे तेच आहे. मग मी विचारणा केली की नक्की काय झालंय, कुठे लागलं काय. नाही तुम्ही लवकर या, बरं, किंवा तुमचे जे कोणी रिलेटिव्ह किंवा जवळ असतील त्यांना एक गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे कल्याणला, तिथे पाठवून द्या. तर माझे जे एकदम जवळचे भाऊ किंवा मित्र म्हणतो त्याच्यापेक्षा नाव देता येत नाही का ना, तर संजय आता आलेत माझ्या बरोबर, आणि एक महादेव म्हणून आहेत. त्या दोघांनाही फोन केला मी. त्यांना म्हणलं तुम्ही जरा प्लीज जाऊन बघा आणि काय ते मला कळवा. ते गेले तिथे. त्यांनी मला रडत रडत फोन केला की तुम्ही लवकर या इकडे. म्हणलं झालंय काय, थोडासा डोक्याला मारलाय. म्हणलं थोडासा नाही, किती लागलाय. नाही या. असं करत करत कल्याण आलं. असं पाय लटपटत आम्ही माझ्या मित्रांनी धरलं मला अक्षरशः दोन्ही बाजूला. थोडे लटपटले पाय माझे. आम्ही गेलो तर माझे जे 2 मित्र होते, जे महादेव आणि संजय, त्यांनी, आणि जे हवालदार होते त्यांचं मी तुम्हाला सांगेल की त्यांनी माणुसकीचे दर्शन घडवलं. अच्छा. की मोबाईल ट्रेस करून, माझा नंबर ट्रेस करून त्यांनी मला कॉल केला. अच्छा, बरं. ते रस्त्यात उडून निघून गेला होता टँकरवाला. बापरे. पण त्यांनी जे मोबाईल वरून ट्रेस करून मला कॉन्टॅक्ट केलं. विदिन 10 मिनिट्स त्यांनी कॉल केला मला. 20व्या मिनिटाला माझे दोन्ही मित्र हॉस्पिटलला होते. हे खूपच दुर्मिळ बघायला मिळतं. खूप. मी गेलो हॉस्पिटलमध्ये आणि ते बघून कांट सी, म्हणजे नाकातून रक्त, कानातून रक्त, तोंडातून रक्त, इथे पूर्ण. बापरे. आणि बेशुद्ध अवस्थेत, आणि दिवाळीची साडी, अलंकार सगळे अंगावर, जसं ऑफिसला जाताना करतात सगळे व्यवस्थित. सकाळी मी जे कुंकू भरलं होतं ते तसंच फेल डाऊन, पडलो मी अक्षरशः तिथे. नेमकी कांताला किती दुखापत, किती इजा झाली ती आपण ह्या एव्ही मध्ये जरा जाणून घेऊया. कांता मोहिते 2006 में आई थी. वो दफे अनकॉन्शियस थी, वेंटिलेटर पर रही थी. कोई उसमें जान हो ऐसा लगता नहीं था. उसका स्कैन कराया. स्कैन में काफ़ी बड़ा सबड्यूरल क्या कि वो जो सरफेस पे जो हेमरेज होता है ब्रेन के, उसको सबड्यूरल बताते हैं हम. ऑलमोस्ट 1 से 1.5 महीना तक वेंटिलेटर पे थे, और उसके बाद धीरे धीरे वो होशी में आने लगी. लेकिन होशी में आने लगी का मीनिंग ये है कि वो थोड़ा सा आंख खोलने की कोशिश करने लगी. बापरे. हे म्हणजे 1-1.5 महिन्यानंतर तिने डोळे उघडले. एवढी म्हणजे जिच्यात एवढी जान होती अशा कांताला हे असं व्हावं म्हणजे खरंच. आणि तुमच्यावर केवढा मोठा तो प्रसंग आला म्हणजे अचानक. बरं, तुमची मुलं खूप लहान होती तेव्हा? लहान होती त्यावेळेस. 2 मुलगे ना तुम्हाला? 2 मुलं आहेत मला. म्हणजे तुमच्यावर तर हे खूप मोठं संकट होतंच, पण मुलं पण म्हणजे त्यांनी कसं काय हे सगळं मॅनेज केलं, कसं त्यांनी त्यांच्या आईला ह्या स्थितीत पाहिलं, ते आपण त्यांच्याकडून पण जाणून घेऊया. कारण आपल्याकडे आपल्या भेटीला तुमचा मोठा मुलगा जयेश आलेला आहे, तर आता आपण त्याचंही स्वागत करू. तुझं स्वागत आहे स्टुडिओमध्ये. थँक्यू. बरं जयेश, मला सांग की तुझ्या आईचा ऍक्सिडेंट जेव्हा झाला तेव्हा तू किती वर्षाचा होतास? मी तेव्हा 14 वर्षाचा होतो. बापरे. आणि तुझा धाकटा भाऊ पण एक? हो, तो माझ्यापेक्षा 4 वर्ष छोटा आहे. तुम्ही खूपच म्हणजे लहान होतात, आणि तरीही तुम्हाला एवढ्या मोठ्या गोष्टीकडे म्हणजे लक्ष द्यावं लागलं, त्याला सामोरं जावं लागलं. जयेश, तू आता मला वाटतं कॉलेजमध्ये आहेस, पण तेव्हा तू म्हणालास तसं खूप लहान होतास, 14च वर्षाचा होतास. तर तुला जेव्हा कळलं की तुझ्या आईला एवढा मोठा अपघात झालाय आणि तू पहिल्यांदा तिला पाहिलंस, तेव्हा तू कसं काय, म्हणजे संबंध जग असं कोसळल्यासारखं वाटलं असेल ना तुला? बरोबर तुमचं.
कारण आम्ही तेव्हा पहिले 8वीत होतो तेव्हा. बरोबर. मग तेव्हा आम्हाला म्हणजे असं सांगितलं नव्हतं की ऍक्सिडेंट झालाय. बरं. छोटं होतं ना आम्ही. बरोबर. आम्हाला सांगितलं गेलेलं की म्हणजे बरी नाहीये आई. अच्छा. मग तिच्या मम्मीकडे बघायला चला. मग आम्ही बोललो अरे तिथे कशाला गेली मम्मी, इथे यायचं ना. मग आम्ही गेलो तिथे. मग मम्मीचा ऍक्सिडेंट झाला होता. मग ते बरोबर नाही वाटलं बघितलं. बरोबर. मग तेव्हा एक ऑपरेशन होतं. त्याच्यात मग आम्ही मम्मीला सांगितलं कानात की त्या ऑपरेशन नंतर बरी होऊन या. नंतर हळूहळू माझी मम्मी डोळे खोलायला लागली. म्हणजे कानात तू सांगितलेलं तिने ऐकलं. हो. आणि मग घरी आल्यानंतर मम्मीला घरी आणलं होतं? नाही, त्याच्यानंतर बॉम्बे हॉस्पिटलला नेलं. बर. मग तिथे अजून थोडी रिकव्हरी झाली माझ्या मम्मीची. मग माझी मम्मी मस्त म्हणजे थोडं हळूहळू बोलू लागली. पण ते म्हणजे घरच्यांना जास्त कळेल. हो अर्थातच. कारण आम्ही तिच्या बाजूला असतो. हो, तुम्हाला सवय आहे हो. ती काय बोलते ते कसं इंटरप्रेट करायची. त्यावेळी तुला म्हणजे कशी जबाबदारी तू किती सांभाळलीस? कारण घरात बऱ्याच अशा गोष्टी आहेत जे फक्त केवळ तुझी आई करत असणार तोपर्यंत, जसं अभ्यास. हा, तसं माझ्या मम्मीचा अभ्यासात खूप मोठा हात आहे माझा. बरोबर. कारण ऍक्सिडेंटच्या पहिले माझ्या मम्मीने सांगितलेलं की आता तुझे मार्क्स कमी आहेत, मग तुला अजून मेहनत करायला पाहिजे. मग तेव्हा ऍक्सिडेंट झाला, त्याच्यानंतर माझा रिझल्ट होता. मग तो रिझल्ट माझा एक कम्पेअर टू मस्त होता. अरे वा. मग त्याच्यानंतर तर मी अजून हे मेहनत घेतली, कारण माझ्या मम्मीचा एक शब्द तो डोक्यातच बसलो. बरोबर. आणि धाकट्याचं काय? धाकटा तर अगदीच लहान आणि तो नक्कीच छोटा असल्यामुळे खूप खेळकर आणि मिश्किल असणार. आता त्याचं तेच झालं, तर जास्त खेळत होता. पडला तो आता, म्हणून येऊ नाही शकला. अच्छा, म्हणून स्टुडिओ मध्ये येऊ शकला नाहीये. बरं, आपण मोनूची पण जरा एवी बघूया. माझ्या मम्मीला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेल्यावर आम्ही 1-2दाच बघायला गेलो होतो. मग नंतर ICU मधून काढल्यावर आम्ही खूप वेळा बघायला गेलो होतो. मग तिला घरी आणल्यावर आम्हाला खूप आनंद झाला होता. मग माझी मम्मी थोडी बोलायला लागली होती. माझी मम्मी बोलल्यावर मी तिची पप्पी घ्यायचो. मुलांना तर खूप सडनली मोठं व्हावंच लागलं. पण मला वाटतं पुरुषप्रधान संस्कृती आपल्या देशात असल्या कारणे पुरुषांना घरातली स्थिती कशी चालू आहे, काय चालू आहे ह्याचं खरं म्हणजे भान नसतं. जरी नवरा बायको दोघंही काम करत असले तरी जास्त घरातला भार अजूनही स्त्रीच करत असते. आणि नक्कीच मला वाटतं कांतानीच तो सगळा सांभाळला होता भार. तर तुमचं ग्रोईंग अप कसं झालं ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये? अक्षरशः तुम्ही जसं म्हणालात की घरचा संपूर्ण भार तिच्याच अंगावर होता. बरोबर. माझं काम होतं कामावर जाणं आणि येणं. याच्या व्यतिरिक्त बाजार हाट, काही बिलं भरणं आलं, बाहेरचे काही व्यवहार सांभाळणं आलं. बरोबर. त्याच्यात बरोबर घरचे रिलेटिव्हला सांभाळणं आलं, सासर माहेरचे, संपूर्ण तयारी करायची. त्याच्याबरोबर मुलांचं शिक्षण. तर ती मला गमतीने म्हणायची, अरे तू करून बघ. म्हणजे गमतीने म्हणायचं, पण ती गंमत नंतर खरी होईल दुःखदायक झालं की तिचे ते म्हणलं नाही, या कांतानी एवढं केलेलं आहे की जो घडवण्यात, मुलांना घडवण्यात, घर घडवण्यात जो काही हातभार लावलेला आहे आणि जी जिद्द आम्हाला दिली, जेवढी जिद्द दिलेली आहे आम्हाला की नाही हिला मग उभं करायचंच की बरोबर आहे. बघ जे तू गमतीने बोलली होती की ते मी करून दाखवलं. नाही, पण तुम्ही कसं मॅनेज केलं? म्हणजे ही गोष्ट खूप सोपी अजिबातच नाही. म्हणजे आधी म्हणजे एवढा मोठा धक्का पेलवायचा, पचवायचा आणि त्याच्यानंतर घरातली सगळी जी काय घडी आहे ती पुन्हा व्यवस्थित करायची, ती कशी काय तुम्ही मॅनेज केलीत? मुलं लहान होती, कांताची परिस्थिती अशी होती. त्या स्थितीत जर मी ब्रोकन डाऊन झालो असतो तर डिफिकल्ट होतं की तिला बाहेर येणं, मुलांसमोर काहीच राहिलं नसतं. आणि आई अशा परिस्थितीत आणि वडील पण असे. तर मला ह्या वाटचालीत माझ्या मित्रांची, माझ्या घरच्यांची एवढी साथ लाभली की मी तर सांगतो की ही साथ नसते मला तर परिस्थिती काही वेगळी असली असते. म्हणजे घरात, कारण आता कांता घरीच असल्यामुळे तुम्ही तर बाहेर नोकरीला जाता, मुलं बाहेर शिकायला जातात, तर तेव्हा तिचं कोण बघतं आणि कोण करतं?
नर्स आणि आया असतात घरी आणि रात्रीचं मग मी शिकून घेतलं बरं. जे काही अच्छा. इतर काम लागेल ते. बरं बरं बरं. म्हणजे स्वयंपाक वगैरे तेच बनवतात. अच्छा. आणि माझ्या नशिबाने नर्स खूपच छान भेटले, आया पण खूप छान अरे भेटली. वा, म्हणजे ही खरीच मोठी खूप कृपा देवाची आहे. कृपा आहे की 2007 पासून त्या माझ्याकडे आहेत. बरं. एक बहिणीपेक्षा पण जास्त जे अच्छा. करावं अगदी जे काही आपुलकीने करावं करतात. म्हणजे एवढ्या आपुलकीने त्या करतात की तेवढं कोणी करू शकणार नाही. बरं. आणि त्यांचा वाटा आहे याच्यात. आणि त्याचबरोबर माझे जे शेजारी आहेत, माझे जे मित्र आहेत, की मी कामावर असताना जे घरी लक्ष असतं त्यांचं, किंवा हॉस्पिटल असताना मी ती हॉस्पिटल असताना मी कधी घरी जात नाही, की मी जिद्द करतो की मी तिच्याबरोबरच येईल म्हणून. बरोबर. कारण पहिल्या पण ऍक्सिडेंटला हेच म्हटलेलं की ती घरी आली तरच मी घरी येईल. बरं. त्या दरम्यान संपूर्ण घर सांभाळतात ते. बाजार हाट आहे, आणण्यापासून मुलांवर लक्ष देण्यापासून. म्हणजे ही जर बाजू माझ्याकडे नसते तर मी आज उभं राहायला मला फार अडचण झाली असते. बरोबर आहे. आपण नर्स आणि आया आपण फक्त एक प्रोफेशन म्हणून बघतो, पण तुम्ही नाही, म्हणालात नाही, तसं प्रोफेशन म्हणून तुमचं त्याच्या पलीकडचं नातं आहे. तर आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊया एक एवी बघून. मी जेव्हा पहिल्यांदा ही केस बघितली तेव्हा मला वाटलं नाही की पेशंटमध्ये काही एवढं इम्प्रूव्हमेंट होईल. 8 महिन्यानंतर मी त्यांना भेटली. 8 महिन्यामध्ये कधी त्यांना बसवलं गेलं नव्हतं. तर ती दोन्ही मुलं ते बसवलेले बघून उड्या मारून नाचायला लागले की मम्मी बसली बसली म्हणून. बाकी कोणाला ऐकायचं नाही, पण ते माझ्या ऐकायच्या. मी सांगितलं हाताची बोटं उघडा हळूहळू, तर ताबडतोब नाही पण थोड्या वेळाने तरी मला चांगला रिस्पॉन्स देत होता. माझ्यापेक्षा त्यांनीच मला जास्त धीर दिला आणि त्यांनी मला कंटिन्यू करायला मदत केली. आणि त्यांची मुलं, त्यांची घरातली कंडिशन, त्यांचे मिस्टर पण एवढं कोणी कोणासाठी करत नाही, पण त्यांच्या मिस्टरने त्यांच्यासाठी खूप केलं आहे. आणि त्यांच्यामध्ये विल पॉवर भरपूर आहे. सांगितलेली गोष्ट करणार, नाही म्हणणार नाही. मुलांचं आता सगळं त्यांना कळतं. मेमरी रिटर्न आली, स्पीच रिटर्न आलं, फिजिकली काही लॉस होतं ते रिटर्न मिळालेलं आहे. भरपूर आहे. म्हणजे माझ्या अपेक्षेपेक्षा 4 पटीने यश आणि देवाची कृपा त्याच्यामध्ये, की मला हे सगळं सक्सेस मिळत गेलं. आणि सक्सेस मिळत गेलं त्याच्यामुळे मला पण थोडी लालच सुटली की आपण आणखीन करू. नाही तर माझा पहिल्याच दिवशी हा नाही केस घेण्याचा प्रयत्न होता. आता फक्त ते उठून चालतील तेव्हा मला जे काही समाधान मिळेल, तिथे माझी ड्युटी संपेल ह्याचीच मी आता वाट बघते. क्या बात आहे. म्हणजे कांताची पॉझिटिव्ह स्पिरिट जी आहे ती नाही मधून हो कसं झालं ह्यांचं, आणि मग कशी ते म्हणजे एक परिवाराचा हिस्साच बनल्या त्या एका अर्थाने. पण तरीही मला वाटतं की परिवारात आधी फक्त 4 लोक आणि त्याच्यानंतर आता एक नर्स, आया, तर हे सगळं सांभाळताना तुम्ही म्हणजे जयेश कसे ऍडजस्ट झालात ह्या सगळ्या गोष्टीला? माझ्या मम्मीचा एक तर ऍक्सिडेंट झाला, त्याच्यामुळे माझी मम्मी चालू नाही शकत. मग आता आम्ही रात्री तर नर्स नसणार. बरोबर. मग त्याच्या पापाच करतात. हा, पप्पाच. मग पप्पांना थोडा आम्ही मदत करतो. आणि खरंच म्हणजे किती फरक दिसतोय म्हणजे त्यांच्यात. आधी जेव्हा डॉक्टरचं बोलणं आपण ऐकलं तेव्हा मला वाटलं की बापरे, म्हणजे एवढा घातक असा अपघात झाल्यानंतर त्याच्यातून कितपत म्हणजे डॉक्टर स्वतः मला वाटतं निराशच होते. पण त्याच्यानंतर किती जिवंत आता कांताचे डोळे दिसत आहेत आणि हसते ती. तर तुम्ही काय तिला जोक्स वगैरे सांगता की काय? रोज रोज जोक असतात आमचे. म्हणजे जास्तीत जास्त मम्मीला हसताना बघायचं, त्यामुळे आम्ही रोज म्हणजे एक ना एक जोक तर असतोच आमचा. आणि म्हणजे तिला असं वाटू देत नाही की तुम्ही डिप्रेस्ड आहात किंवा तुम्हाला काळजी आहे, हे तिला वाटून नाही द्यायचं.